Okay.
हरिभक्तीपरायण स्वर अलंकार अनिल महाराज भवर हरिभक्तीपरायण कारभारी महाराज आवडे भावे हरि नाम जैसे आवडे भावे हरि नाम जैसे तुझी चिंता सर्वाये तुझी चिंता तासी सर्वाहे तुझी चिंता तासी सर्वाहे तुझी चिंता तासी सर्वता नको खेद करू कोणता बुद्धी तुझे चिंता त्यासी सर्व नको खेद करू कोणता नको खेद करू कोणता बुद्धी जानत से आना धनी सानी दा बा बा गा मा गा रे
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी आयोग पीठे तटे भीमरत्न पुंडरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगकारू प्रथम नमन 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 पांडुरंगकारू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण हो संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलिले ऐसे नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे विठ्ठला आनंद कण सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्मेच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाच आहे म्हणाल तर आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र पैठण निवासी. आता पैठण निवासी म्हटल्यानंतर कोणते संत आजोबा तुम्ही सांगा कोणते संत? नाही नाही तुकाराम महाराज नाही, एकनाथ महाराज. आजी तुम्ही सांगा कोणते संत? हा एकनाथ महाराज. सर्व पुरुष मंडळींनी सांगा कोणते संत? हा एकनाथ महाराज. सर्व महिला मंडळींनी सांगा कोणते संत?
अरे देवा, काय आवाज आला, नुसता मेल्यासारखा. आवाज कसा पाहिजे? खणखणीत आणि दणदणीत. आवाज कोणासारखा पाहिजे? झाशीची राणी लक्ष्मीबाईंसारखा. आवाज कोणासारखा पाहिजे? माझी जिजाऊबाई साहेबांसारखा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. त्या ठिकाणी अलीकडच्या गल्लीत 2 महिला भांडत होत्या. त्यांच्या आवाजाने पलीकडल्या गल्लीतील 4 कुत्रे भाव 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 भुकायला लागले. तसं मला त्यांना कुत्र्या म्हणायचं नाही, पण एवढा आवाज होता. आणि तुम्ही एवढ्या साऱ्या महिला असून उगा एवढूसा आवाज. आता परत सांगा, कोणते संत? हा, आता कसा छान आवाज आला. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. या कीर्तनाला गायनाची साथ अनिल महाराज भवर, अनिल महाराज भवर ही आहे. कारभारी महाराज कापडे हे आहे. मुक्ताई महाराज वेरूळकर हे आहेत. त्याचप्रमाणे गायक, वादक, टाळकरी हे मला फुलांप्रमाणे झिलून घेतील अशी मी अपेक्षा करतो. बड़ा ओ नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे. बड़ा ओ नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे. अरे भाई बड़ा तो ओ होता है. अरे भाई बड़ा तो ओ होता है जो छोटों को भी बड़ा कर दे. महको तो ऐसे महको, महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजनी है तो ऐसी बजाओ. अरे भाई तालियां बजनी है तो ऐसी बजाओ कि हमें भी जोश आ जाए. अशाच टाळ्या वाजल्या पाहिजे. ज्या ज्या वेळेस टाळी वाजवण्याचा मौका मिळेल त्या वेळेस चौका मारल्याशिवाय राहायचं आई. विठ्ठल आमचे गायनाचार्य ही फार छान आहे. त्याचप्रमाणे दोन्हीही मृदुंगाचार्य उत्कृष्ट आहेत. दोन्हीही मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. मी असंच एका ठिकाणी कीर्तनात म्हणालो, मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. कीर्तन झाल्यानंतर एक बाबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोललात. महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोललात. मी म्हणालो नाही. बाबा म्हणाले, नाही महाराज तुम्ही कीर्तनातून खोटं बोललातच. मी म्हणालो ठीक आहे, पण काय खोटं बोललो ते तर सांगा आधी. बाबा म्हणाले, महाराज तुम्ही कीर्तनातून म्हणालात मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. मी म्हणालो हो, मग ते तर खरंच आहे. मृदुंगाचार्यांचा हात फार गोड आहे. बाबा म्हणाले, नाही महाराज कीर्तन झाल्यावर मी स्वतः त्यांचा हात चाटून पाहिला. अजिबात गोड नव्हता. आखा पिटाळच लागला. अरे बाबा मृदुंगाची गोडी ही जिभेने चाकायची नसते. अरे बाबा मृदुंगाची गोडी ही जिभेने चाकायची नसते, तर ती कानाने अनुभवायची असते. कानानेच अनुभवायची असते. विठ्ठल विठ्ठल. आपले मृदुंगाचार्य ही फार छान आहे. आपली साऊंड सिस्टीम ही फार छान आहे. साऊंड सिस्टीम साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपली साऊंड सिस्टीम फार छान आहे. आमचे बाबा एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते. तेथे ते माईक चेक करू लागले आणि माईक चेक करत असताना समोर बसलेले 7-8 मुलांना विचारले. बाबा म्हणाले, मुलांना आवाज येतोय का? मुलांना आवाज येतोय का? मुलं म्हणाली, बाबा आवाज येतोय बर का, आवाज येतोय बर का, पण इकडून भोंग्यातून नाही येत, डायरेक्ट तुमच्या तोंडातूनच येतोय. विठ्ठल विठ्ठल. आपली साऊंड सिस्टीम ही फार छान आहे.
त्याचप्रमाणे टाळकरीही उत्तम आहेत, विणेकरी बाबाही उत्तम आहेत. मी असंच एका ठिकाणी म्हणालो, विणेकरी बाबाही उत्तम आहेत. विणेकरी बाबा म्हणाले, महाराज मी उत्तम नाही, महाराज मी उत्तम नाही, उत्तमचा थोरला भाऊ आहे, थोरला भाऊ. मी म्हटलं बाबा बरं झाले इथे भेटले, वर भेटायला येऊ नका. बाबा म्हणाले, महाराज मी वर येणारच नाही, मी वर येणारच नाही. कीर्तन झाल्यावर डायरेक्ट माझ्या घरी जाणार, तुमच्या सोबत वर येणारच नाही, तुमच्या सोबत वर येणारच नाही. नाहीतर आम्ही कोठे कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्याकडे हातभर लिस्ट येते. कशाची? तर कार्यकर्त्यांच्या नावाची. महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या, महाराज हे नाव घ्या. आता तुम्ही मला खरं सांगा, अजून माझं लग्नच झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ? विठ्ठल गायक, वादक, टाळकरी, विणेकरी, साऊंड सिस्टीम, कार्यकर्ते हे सर्वजण उत्तम आहेत. मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते देव आहेत देव. मी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते देव आहेत देव. आणि मी ज्यांचे ज्यांचे नाव नाही घेतले ते महादेव आहेत, महादेव. अशा सर्व देवांना आणि महादेवांना वंदन आणि चिंतनाला प्रारंभ. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. कोण एकनाथ महाराज? ज्यांची आई वडील लहानपणीच वारले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांचा सांभाळ आजोबा आजींनी केला ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांनी गुरुप्राप्तीसाठी लहानपणीच घरदार सोडले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांना सुली भंजन पर्वतावरती भगवान दत्तात्रय यांचे दर्शन झाले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांची समाधी शोधून दिली ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांनी अभंग गाथा लिहिला, रुक्मिणी स्वयंवर लिहिले, अभंग भारुडे लिहिले आणि ज्यांच्या गवळणीने अवघा महाराष्ट्र दुमदुमन निघालेला आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्यांच्या घरी भगवान परमात्म्याने 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, 3 वर्ष नव्हे, 4 वर्ष नव्हे तर अवघे 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये. असे असणारे संत एकनाथ महाराज. आणि या संत एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. आता आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात, तू जर आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर देव तुझी सर्व चिंता वाहणार. अनन्य चिंतयन्तो मामे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जो भगवंताशी अनन्य असतो त्याची सर्व चिंता देव वाहतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. नाथ महाराज म्हणतात, तू कुठल्याही गोष्टीचा खेद करू नको, देव सर्व काही जाणतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलिले वैसे नाही. अरे बाबा, देव सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुलाच एकट्याला मोकळं सोडून दिला असं नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. अरे बाबा, देवाने तुला जसं ठेवलं आहे तू तसाच राहा आणि संचित प्रारब्धाचे कौतुक पहा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. तू जर आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर देव तुझी सर्व चिंता वाहणार आणि तुझे सर्व वाईट प्रारब्ध नष्ट करून टाकणार. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आवडीने भावे या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज आवड आणि भाव सांगतात. तर आवड म्हणजे काय? एखादी गोष्ट प्रकर्षाने आपलीशी करून घ्यावीशी वाटते, ती गोष्ट प्रकर्षाने आपलीशी करून घ्यावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखादा खाण्याचा पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला चळचळ चळचळ पाणी सुटते, त्या चळचळ चळचळ पाणी सुटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या अंगावर छानसा ड्रेस पाहिल्यानंतर तसाच ड्रेस आपल्यालाही घालावासा वाटतो, तसाच ड्रेस आपल्यालाही घालावीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. आवड म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते, ती गोष्ट हवी हवीशी वाटण्यालाच आवड असे म्हणतात. विठ्ठल तसं जर पाहिलं तर जीवाला काय काय आवडतं ते तर सांगताच येणार नाही. जीवाला खायला आवडतं, जीवाला लिहायला आवडतं, जीवाला फिरायला आवडतं, जीवाला भांडायला आवडतं, जीवाला प्यायला आवडतं. प्यायला 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 कळालं का? पण हा, असं लय लवकर कळतं. माणसाला प्यायला आवडते. प्यायला वरून एक उदाहरण सांगतो. भजन करा. विठ्ठल असाच एक पट्ट्या पिला. ओ गटरच्या नाली धापकन पडला आणि पडल्या पडल्या हातपाय हलवू लागला. त्याला वाटलं मी स्पंजच्या गादीवरच झोपलो की काय. हा हातपाय हलवता हलवता तिकडून 4-5 डुकरीने चरत चरत चालल्या होत्या. हा हातपाय हलवता हलवता एका डुकरीणीची शेपटी हातात आली. हा शेपटी चापीत चापीत म्हणतो, पिंकीची मामे का वापस निघाला, पिंकीची मामे का वापस निघाला लागली गड. तिचा तर बॉपकट होता. बघा, या गाढवाला पिंकीच्या आईची वेणी आणि डुकरणीची शेपटी याच्यातला फरक कळेना. विठ्ठल सांगण्याचे तात्पर्य, माणसाला प्यायला आवडते, माणसाला फिरायला आवडते, पण माणसाने कुठे फिरावे, कसे फिरावे, कुठे जावे, कुठे जाऊ नये याला शास्त्र आहे. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं. हळद, लग्न, वास्तुशांती, पितरांचे जेवण, हळदी कुंकू, साखरपुडा या ठिकाणी बोलवलं तरच जावं. काही ठिकाणी बोलवले तरी जाऊ नये. एखाद्याने चोरी करायला बोलवले तरी जाऊ नये. एखाद्याने दारू प्यायला बोलवले तरी जाऊ नये. काही ठिकाणी बोलवले नाही तरी जावे.
कीर्तन ऐकायला, कथा ऐकायला, प्रवचनाला, भजनाला, मंदिरामध्ये दर्शनाला एखाद्या माणसाने मदत करायला बोलवले नाही तरी जावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचे तात्पर्य, माणसाला फिरायला आवडते, माणसाला फॅशन करायला आवडते. फॅशन करू नये या मताचा मी नाही, पण त्या फॅशनलाही लिमिट पाहिजे. तरुण तरुणींनी फॅशन करावी, पण म्हाताऱ्यांना काय गरज आहे फॅशन करायची? अहो, अलीकडच्या काळात तरुणींनी नाही तर म्हाताऱ्यांनीच फॅशन लावली महाग केली. आणि आजकालच्या म्हाताऱ्या खूपच फॅशन करतात. एकदा एका ठिकाणी आमच्या बाबांचं कीर्तन होतं. कीर्तन सकाळी 10 ते 12 होतं. बाबा कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना समोरून एक 70-75 वर्षाची म्हातारी उंच टाचाच्या चपला घालून चालली होती. इथं उंच टाचाच्या चपला अशी चालली होती. टटम 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 अशी चालली होती. तेवढ्यात मागून एक कुत्रा आलं. त्याने वाव केलं. म्हातारी उलटून पडली तर पडली, कुत्र्याच्याच बोकांडी पडली. कुत्रा दबलं ना म्हातारी खाली, आणि त्या म्हातारीचं वजन होतं 100 किलो. 100 किलो. कुत्रा दबलं ना म्हातारी खाली. कुत्र जे निसटलं, कॅंग 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 करत निसटलं. आणि जे पळालं अजून गावात आलं नाही. परत तेवढ्या वजनाची म्हातारी दिसली की ते कुत्र लांबून पळून जायचं, लांबून पळून जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचे तात्पर्य, माणसाला फॅशन करायला आवडावी, पण प्रमाणातच. आज फॅशनच्या नावाखाली दुनिया नंगी होत चाललेली आहे. एक हिंदी गीतकार फार सुंदर वर्णन करतात. साबा छोड़ के दुनिया डंगे पुराना, छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों भी डंगे हो गई. छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों भी डंगे हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी 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 हो गई. देखो फैशन की बलहारी, नंग धड़ंग है नर और नारी. आए आशिक और हसीना, नंगे बाहे खुल्लासी. मर्द ने अपनी मूछ मुंडाई, औरत ने चोटी कटवाई. मर्द भी अपने बाल बढ़ाए, औरत जैसा नजरो आए. सोना पड़ेगा इश्का खाए, खूब चलाए इश्काए. लोग किसी से हाथ लग बहे, नंगे हम मांग में सब है नंगे. हम मांग में सब है नंगे, हम मांग में सब है. शर्म कहाँ की, शर्म कहाँ की, देती शराब तो दुनिया लफंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी 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 हो गई. माणसाला फॅशन करायला आवडावी, पण प्रमाणातच. विठ्ठल विठ्ठल हो. माणसाला प्यायला आवडते. माणसाने दूध प्यावे, ज्यूस प्यावा, सरबत प्यावा, आमरस प्यावा, ऊसाचा रस प्यावा. पण माणसं गुळाचाच रस पितात. गुळाचा रस कळाला का? पण हा, असं लय लवकर कळतं.
माणसाला प्यायला आवडते, माणसाला खायला आवडते, पण माणसाने काय खावे, किती खावे, कसे खावे याला काही शास्त्र आहे. एकदा एक पट्ट्या पंक्तीत बसला. इतके गुलाबजाम खाल्ले, इतके गुलाबजाम खाल्ले, इतके गुलाबजाम खाल्ले की खूपच खाल्ले. लागला डेंगळ दिला. आयो 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 वाचवा वाचवा. मग दवाखान्यात नेले. मग डॉक्टरांनी तपासले व 20-25 गोळ्या दिल्या. डॉक्टर म्हणाले एवढ्या गोळ्या खा, लगेच बरा होशील. मग पेशंट डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो, डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो, डॉक्टरांकडे पाहतो, गोळ्याकडे पाहतो. पेशंट म्हणाला, अहो डॉक्टर साहेब, एवढ्या गोळ्या खायला माझ्या पोटात जागा असती तर आणखीन 2 गुलाबजाम खाल्ले नसते का? आता मरतो का? विठ्ठल माणसाला प्यायला आवडते, माणसाला खायला आवडते. ही झाली जीवाची आवड. आता आपण संतांची आवड पाहू. संतांना काय आवडते तर संतांना देव आवडतो. संत ते नाम आवडीने आणि भावाने घेतात, म्हणून तर भगवान परमात्मा त्यांची सर्व चिंता वाहतो. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. आवड पाहिली, आपण संतांची आवड पाहिली. आता आपण देवाची आवड पाहू. देवाला काय आवडते हे पाहण्या अगोदर आपल्या हिंदू धर्मामध्ये देव किती आहेत हे आपणास पाहावं लागेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये देव किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचे उत्तर मिळते 33 कोटी देव आहेत. आपले संत सुद्धा सांगतात 33 कोटी देवाचा मुंडा अष्टकोटी भैरव, 33 कोटी देवाचा मुंडा अष्टकोटी भैरव, 33 कोटी देवाचा मुंडा अष्टकोटी भैरव, 33 कोटी देवाचा मुंडा अष्टकोटी भैरव. आरत्या कुरवंड्या करते पुष्पांचा वर्षाव, आरत्या कुरवंड्या करते पुष्पांचा वर्षाव, आरत्या कुरवंड्या करते पुष्पांचा वर्षाव, आरत्या कुरवंड्या करते पुष्पांचा वर्षाव. नारद तुंबार गायन ब्रह्मानंद करीते गंधर्व, नारद तुंबार गायन ब्रह्मानंद करीते गंधर्व,
तुकोबारायांचे बंधू संत कान्होबा महाराज हेही 33 कोटी देवांचा उल्लेख करतात. नक्षत्र वैराने घालून 9 ग्रहासहित 33 कोटी देव दळिले ब्रह्मा विष्णू सहित. संत एकनाथ महाराजही 33 कोटी देवांचा उल्लेख करतात. संत नामदेव महाराजही 33 कोटी देवांचा उल्लेख करतात. नादे अंबर दना लिहिल्या 33 कोटी देव मिळाले आवडी पहावया आले स्वर्ग सुखाते. संत ज्ञानेश्वर महाराजही 33 कोटी देवांचा उल्लेख करतात. तो नित्य काळ पंढरी आणि देव 33 कोटी वृक्ष झाली निरंतरी उद्धार करावया कुळाचा. अशा प्रकारे सर्वच संत 33 कोटी देवांचा उल्लेख करतात. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानतात आणि ते 33 कोटी देव आहेत. पण मला या 33 कोटी देवांचे नाव माहिती नाही आणि ते 33 कोटी देव मी कधी पाहिलेही नाही. मी फक्त 3च देव पाहिले. तुम्ही म्हणाल कोणते ते 3 देव? तर एक देव म्हणजे माझी आई, दुसरे देव म्हणजे माझे वडील आणि तिसरे देव म्हणजे माझे गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मातृदेवो भव म्हणजे आई देव आहेत. पितृदेवो भव म्हणजे वडील देव आहेत. आचार्य देवो भव म्हणजे गुरुदेव आहेत. विठ्ठला विठ्ठला माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे. एक वेळेस गणपतीचे मन दुखवले तरी चालेल, शंकराचे मन दुखवले तरी चालेल, पण आई वडिलांचे मन दुखवू नका, दुखवू नका, दुखवूच नका. आणि त्यांना जे आवडते ते केल्याशिवाय राहू नका, राहू नका, राहूच नका. एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगन बना, अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगन बना, अपनी जन्नत को खुदा के लिए जो जगन बना, अपने माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तो दिल न दुखा, दिल न दुखा. तो तुझे प्यार से देखा माने, तूने दिल दूध की सूरत में पिलाया माने. जब देखा तो तुझे प्यार से देखा माने, तूने दिल दूध की सूरत में पिलाया माने. तूने सब प्यार के बदले में उसे कुछ न दिया, तूने सब प्यार के बदले में उसे कुछ न दिया. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. सांगण्याचे तात्पर्य आई वडिलांना जे आवडते तेच करा, पण आई वडिलांनाही चांगलंच आवडावं. बापाला जर प्यायलाच आवडत असेल मग पोराने ही दारू प्यायची का? वाईट माणसाला आवडूच नाही आणि चांगलं आवडल्याशिवाय राहूच नाही. पण बऱ्याच जणांना वाईटच आवडतं. एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला एकदा एक पेशंट डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरने तपासले व सांगितले रक्त व लघवी तुमची चेक करू. मग डॉक्टरनी रक्त घेतले व सांगितले एका बाटलीत लघवी घेऊन या. मग हा पेशंट मोकळी बाटली शोधायला गेला, पण पेशंटला काही मोकळी बाटली सापडेना. पेशंटने इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे शोधले, तो एक मोकळी दारूची बाटली सापडली.
या पेशंटने त्या बाटलीत लगवी घेतली व बाटलीचं झाकून पॅक व रस्त्याने चालला. याच्याच मित्राने पाहिलं, च्या आईला याच्या हातात क्वार्टर, च्या आईला याच्या हातात क्वार्टर, आणि तीही ब्रँडेड, आणि तीही याला फार आवडत होती. मग हाल मागून लपत छपत लपत छपत लपत छपत गेला. त्याच्या हातातली बाटली हिसकावून घेऊन पळाला व लांब जाऊन एकदाचाच सुस्कारा सोडला व म्हणाला, आता बस एकटाच हाणतो. आणि काय लावली तोंडाला. पिता पिता म्हणू लागला, आईला ही जरा खारटच लागली, आईला ही जरा खारटच लागली. अरे ठोंब्या, हे खारट नाही लागणार तर मग काय गोड लागणार. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचे तात्पर्य, वाईट माणसाला आवडूच नाही आणि चांगलं आवडल्याशिवाय राहूच नाही. आई वडिलांनाही चांगलंच आवडावं आणि तेच मुलांनी करावं. आपला विषय चालू होता, देवाला काय आवडते. आपण देवाची आवड पाहतो. देवाला काय आवडते याचे उत्तर आहे, आवडे देवासी. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा काळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा काळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा काळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा काळा गोपी चंदन टिळा, चंदन टिळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडते याचे उत्तर आहे, तुळशी माळा गळा गोपी चंदनाचा टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगाला तुळशीची माळ आवडते, गोपी चंदनाचा टिळा आवडतो. महादेवाला रुद्राक्षाची माळ आवडते, भस्म आवडतो, बेलाचे पान आवडते. कृष्णाला दही दूध आणि लोणी आवडते. खंडोबाला जागरण गोंधळ आवडतो, भंडारा आवडतो, खोबरं आवडतं. गणपतीला पंचखाद्य आवडते, दुर्वा आवडतो, जास्वंदीचे फूल आवडते, मोदक आवडतो. आणि प्रत्येक देवाला आपापले भक्तही फार आवडतात. देव भक्तांची सर्व कामे करतो, तेही न सांगता. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. साठविली राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. देव भक्तांची सर्व कामे करतो, तेही न सांगता. संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामाशेठ व आईचे नाव गोनाई. नामदेव महाराज लग्नाच्या वयात आले. नामदेव महाराजांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली, माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार, माझ्या नाम्याचं लग्न कसं होणार, कोण मुलगी देणार, पैसा अडका काहीच नाही. अशी चिंता नामदेव महाराजांच्या आई वडिलांना लागली. चिंता आई वडिलांना लागते की नाही, लागते की नाही, लागते. पण अलीकडच्या मुलं मुली आई वडिलांना चिंताच करू देत नाही. फेसबुकवर इंस्टाग्रामवर एकमेकांची ओळख होते, नंतर चॅटिंग होते, मग हॉटेलमध्ये मीटिंग होते, मग दोघांची सेटिंग होते. मग हा पट्ट्या त्या मुलीचा हात धरून घराच्या दरवाजात उभा राहतो आणि म्हणतो, मम्मी ही तुझी सून, पप्पा ही तुमची सून. उग फुटक्या बांबूने हाणावं. अरे गाढवा, 18 वर्ष ज्या आई बापाने तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षणाचा खर्च केला, अंगावर घालण्यासाठी भारी भारी कपडे घेऊन दिले. ज्या आई बापाने तिला जीवाच्या पलीकडे सांभाळलं आणि त्याच आई बापाला तिने तुझ्या 2 महिन्याच्या ओळखीत सोडून दिलं. तिने एवढ्या सर्वांना सोडून दिलं, मग तुला सोडायला तिला काय वेळ लागणार आहे. आणि आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कोर्टात सर्वात जास्त केसेस जर कशाचे असतील
तर लव्ह मॅरेज घटस्फोट. म्हणून माझी तरुण तरुणींना हात जोडून विनंती आहे, लग्नाच्या अगोदर प्रेम करू नका. लग्नाच्या अगोदर प्रेम करून लग्न करण्यापेक्षा लग्न करून प्रेम करा, आयुष्यभर सुखी राहाल. विठ्ठल विठ्ठल आपला विषय चालू होता. नामदेव महाराज लग्नाच्या वयात आले. नामदेव महाराजांच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली. मग ही गोष्ट देवाला कळाली. मग देवाने दामाशेठच्या कारकुर्णाचे रूप घेतले. सर्व खर्चाची व्यवस्था केली. वराड मंडळी सहित सर्वांची व्यवस्था केली. थाटामाटात लग्न लावलं. वराड घरी आलं. मग दामाशेठला व गोनाईला कळाले की दुसरा तिसरा कारकून कोणी नसून पांडुरंग परमात्मा होता. त्यानेच हा संपूर्ण विवाह सोहळा केला. आपण उगीच खेद करत होतो. आपण उगीच चिंता करत होतो. आपल्या मनातले सर्व काही पांडुरंग परमात्मेने जाणले आणि देव सर्व जाणतो. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे झाले आपल्या अभंगाचे दुसरे चरण. आता आपण अभंगाचे तिसरे चरण पाहू. या जगात 3 प्रकारचे लोक आहेत, सात्विक, राजसी, तामसी. सात्विक लोकांचे विचार सात्विक, राजसी लोकांचे विचार राजसी, तामसी लोकांचे विचार तामसी. सात्विक लोकांची सवय सात्विक, राजसी लोकांची सवय राजसी, तामसी लोकांची सवय तामसी. सात्विक लोकांचे रक्त सात्विक, राजसी लोकांचे रक्त राजसी, तामसी लोकांचे रक्त तामसी. सात्विक लोकांचे खाणे सात्विक, राजसी लोकांचे खाणे राजसी, तामसी लोकांचे खाणे तामसी. हे तिन्ही प्रकारचे लोक 3 प्रकारचे आहेत. तामसी लोकांनाही कधी कधी अभिमान होतो, पण ते अभिमानाच्या व अहंकाराच्या योगाने ते डोळे असूनही आंधळे झालेले असतात.
त्यांना वाटतं मी आहे म्हणून सर्व आहे, मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे, म्हणजे मीच सर्व आहे. विठ्ठल राजसी लोकांनाही कधी कधी अभिमान होतो, पण तो अभिमान साधू संत हळुवारपणे घालवतात. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी भेटले. समर्थांनी महाराजांना एक दगड फोडायला सांगितला. दगड फोडला, त्यामधून एक छोटीशी बेडकी बाहेर आली. समर्थांनी महाराजांना प्रश्न केला, राजे, या बेडकीचे पालन पोषण आपण केले का? राजा खरा होता, राजा सत्यावादी होता, राजा धर्माचं रक्षण करणारा होता, राजा बाया नाचवणारा होत नव्हता, राजा बाया नाचवणारा नव्हता, तर राजा बाया वाचवणारा होता. असा होता आमचा राजा. आणि हा राजा कोणी घडवला? तर मा जिजाऊ आई साहेबांनी. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवाजी राजा. असा हा शिवाजी राजा कोणी घडवला? तर मा जिजाऊ आई साहेबांनी. त्या मा जिजाऊ आई साहेबांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा सारा सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुलांची सत्तात वेळी, तिनं दुबळ्यांना नव्हता हवाली. तिनं दुबळ्यांना नव्हता हवाली. आया बहिणींना सत्तात काळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. अशी महानती ऐकून इतिहास नाही, अशी महानती ऐकून इतिहास नाही. राजा मानाचा जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. 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 छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले, आता मला कळाले की विश्वाचं भरण पोषण करणारा मी नसून भगवान परमात्मा आहे. आणि माझेही भरण पोषण तोच करतो, भगवान परमात्मा. पण काही काही जणांना वाटतं मीच कुटुंब चालवतो, मी आहे म्हणून सर्व चांगलं आहे. बायको नवऱ्याला म्हणाली, अहो मी आहे म्हणून घरात सर्व चांगलं आहे, मी निघून गेल्यावर कळेल तुम्हाला. तो म्हणतो तू निघून तर जा, वाटच पाहतोय. ती म्हणाली, आणि मी निघून गेल्यावर तुम्हाला भाकरी तुकडा कोणी देईल? तो म्हणाला, आता खूप सुविधा झाल्या, इंटरनेटच्या साहाय्याने जेवण घरी बोलवून घेता येईल. ती म्हणाली, आणि रेंज गेली तर? नवरा म्हणाला, आहे ना शेजारीन. बायको म्हणाली, शेजारीन म्हणता, शेजारीन म्हणता, शेजारीन म्हणता. मग तो म्हणाला, आता तर पुरणपोळी बनवायची मशीन आली आहे, त्यामध्ये पीठ आणि पुरण टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने लगेच पुरणपोळी बाहेर निघणार. आता तर काही दिवसांनी असं एक मशीन येणार आहे,
त्यामध्ये डाळ, गूळ, गहू, तेल टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने पाहुणा टाकायचा. पाहुणा लगेच पलीकडून पुरणपोळी खाऊन बाहेर निघणार. आणि पाहुणा जर जाड असला आणि तो मशीन मध्ये अडकला, मग काठीने डुसण्या देऊन बाहेर काढायचा. एक पाहुणा जाड होता, तो मशीन मध्ये अडकला, मग काठीने डुसण्या देऊन बाहेर काढला. दुसऱ्या दिवशी पाहुण्याला विचारलं, खायची का पुरणपोळी? पाहुणा म्हणतो, नको नको, बरे बाबा आपली चपातीच. विठ्ठल विठ्ठल आपला विषय चालू होता. संपूर्ण विश्वाचं भरण पोषण देव करतो, सर्व जीवांचा सांभाळ करतो. तुलाच एकट्याला मोकळे सोडून दिले असे नाही. एक वेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला जेवायला वाढले. देव जेवायला बसले, पण त्या अगोदर रुक्मिणी आईसाहेबांनी एक छोटीशी मुंगी एका डब्बीमध्ये कोंडून ठेवली. देव जेवायला बसले. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा आज सर्वांना जेवू घातलं का? देव म्हणाले, हो. रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या, तुम्ही एका मुंगीला जेवू घातलं नाही. असं म्हणून रुक्मिणी आईसाहेबांनी ती डब्बी खोलली. आत डोकावून पाहिलं तर काय आश्चर्य, मुंगीच्या तोंडात एक साखरेचा तुकडा होता. यावरून असे सिद्ध होते की संपूर्ण विश्वाचं भरण पोषण देव करतो, सर्व जीवांचा सांभाळ करतो. तुलाच एकट्याला मोकळे सोडून दिले असे नाही. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या तिसऱ्या सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ देवाचा करीतो सांभाळ, सकळ देवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ देवाचा करीतो सांभाळ, सकळ देवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलीला नाही, तुझं मोकलीला नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. हे तुझं मोकलीला नाही, तुझं मोकलीला नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. हरी जय 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 विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 तोबार, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई.
हरी जय 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 विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संत एकनाथ महाराज म्हणतात, देव सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुलाच एकट्याला मोकळे सोडून दिले असे नाही. मग असेच जर असेल तर भगवान परमात्मा सर्वांना सारखं का सांभाळत नाही, सारखं का ठेवत नाही? एक माणूस जर पाहिला तर अत्यंत कोट्याधीश श्रीमंत, अब्जाधीश श्रीमंतच श्रीमंत, आणि एक माणूस जर पाहिला तर अत्यंत गरीब, त्याला वेळेवर अन्न सुद्धा मिळत नाही. एक माणूस जर पाहिला तर त्याला मरेपर्यंत गोळ्या औषध नाही, आणि एक माणूस जर पाहिला तर त्याला जन्माच्या अगोदरच गोळ्या औषध चालू. एक माणूस जर पाहिला तर अत्यंत सौंदर्यवान, आणि एक माणूस जर पाहिला तर अत्यंत कुरूप, ढेकळात जरी पडला तरी ओळखू येणार नाही. एक माणूस जर पाहिला तर आई वडिलांची श्रावण बाळासारखी सेवा करतो, आणि एक माणूस जर पाहिला तर आई वडिलांच्या कंबरट्यात लाथा घालतो. मग अशा एकच देवाने दोन प्रकारची लोक का निर्माण केले? आज जगात डोकावून जर पाहिलं तर प्रत्येक जण पैसाच कमवण्याच्या मागे लागला, पैसाच कमवण्याच्या मागे लागला. पैसा कमवण्यासाठी एवढी गडबड करतो, मग प्रत्येक जण श्रीमंत का होत नाही? विठ्ठल प्रत्येक जण श्रीमंत नाही, याचे कारण आहे, प्रत्येकाला श्रीमंतीचे वर्म कळाले नाही. वर्म कळणे गरजेचे आहे. एका खेड्यातल्या ब्राह्मण काकूने शहरातल्या जोडप्याला जेवायला आमंत्रण दिलं. हे जोडपं मॅचिंग मेकअप करून ब्राह्मण काकूच्या घरी निघालं. अलीकडे मॅचिंग मेकअपला फार महत्त्व आहे. तरुण तरुणींनी मेकअप करावा, पण म्हाताऱ्यांना काय गरज आहे फॅशन करायची? एका म्हातारीने नातीच्या पर्समधून एक टूब घेतली, लावली वाटाला. तिला वाटलं ती लिपस्टिकच आहे, लावली वाटाला, पण ती होती फेविक्विकची टोप. लावली वाटाला, म्हातारीची ओठ प्या. मग लावून करायला म्हाताऱ्याला सांगेन. म्हातारा म्हणतो छान दिसती, छान दिसती, छान दिसती. मग जेव्हा म्हाताऱ्याला कळालं, मग दवाखान्यात नेलो, ऑपरेशन करून नोट मोकळे करावे लागले. विठ्ठल विठ्ठल ते जोडपं ब्राह्मण काकूच्या घरी आलं. ब्राह्मण काकूने पुरणपोळ्या केल्या होत्या, पुरणपोळ्या खाल्ल्या. पुरणपोळ्या दोघांनाही फार आवडल्या. मग हे माघारी निघाले. माघारी जाताना तो तिला म्हणाला, अगं ए रेश्मा. ती म्हणते काय रे रमेश? बघा जशी ही काय याची आजी लागते. तो म्हणाला तू पुरणपोळ्या करणार? ती म्हणते हो, तू सर्व साहित्य आणून दे, मी करते. आता हिने कधी पुरणपोळ्या केल्या होत्या, साहित्य आणून दिले. हिने मोबाईल घेतला, मोबाईलमध्ये सर्च केलं पुरणपोळ्या कशा बनवायच्या. मग हिने पुरणाचा गोळा केला, पीठ मळलं, पिठाचा गोळा केला, पोळपाट लाटणं घेतलं, तवा घेतला.
आता तो तवा गॅसवर ठेवायचा कसा? मग सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा, सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा. आणि हे काय मोबाईलमध्ये सांगितलेलं नव्हतं. ती मनातल्या मनात म्हणाली, किती गाढव आहे हे मोबाईलवाला, तवा कसा ठेवायचा हे सुद्धा सांगितलेलं नाही. आता ते गाढव आहे का ही मूर्ख? हिने शेजारच्या काकूला विचारले, काकू तवा पुरणपोळ्या करण्यासाठी तवा सरळ ठेवायचा की उलटा ठेवायचा? काकू म्हणाली, सरळच ठेवायचा. तवा ठेवला, एका हातात पुरणाचा गोळा घेतला आणि दुसऱ्या हातात पिठाचा गोळा घेतला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला, पण पोळी काही जमेना. ती विचार करू लागली, ब्राह्मण काकूला का पोळी जमली, ब्राह्मण काकूला का पोळी जमली, मलाच का जमत नाही, ब्राह्मण काकूला का पोळी जमली, मलाच का जमत नाही. हा, आता माझ्या ध्यानात आलं, ब्राह्मण काकूने पांढरी साडी नेसलेली होती. हे अडपट कपाटाजवळ गेलं, कपाटातल्या 150 साड्या उचकल्या, पांढरी साडी काढली, पांढरी साडी नेसली. आलं परत पोळपाट लाटण्याजवळ. एका हातात पिठाचा गोळा घेतला आणि दुसऱ्या हातात पुरणाचा गोळा घेतला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला, पण पोळी काही जमेना. ती विचार करू लागली, ब्राह्मण काकूला का पोळी जमली, ब्राह्मण काकूला का पोळी जमली, मला का जमत नाही, मला का जमत नाही, ब्राह्मण काकूला का पोळी जमली. हा, आता माझ्या ध्यानात आलं, ब्राह्मण काकूने चम्मन केलेली होती. ही नावी दादाकडे गेली, नावी दादा चम्मन करून दे. नावी दादा म्हणतो, तुला बॉब कट करायचा का हॅपी कट करायचा? ती म्हणते, नाही नाही, मला महात्मा गांधी कट करायचा. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, तिला पोळी का जमली नाही? तर तिचे वर्म चुकले. तिने काय करायला पाहिजे होतं? पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यात घालायला पाहिजे होता. तसेच आपलेही वर्म चुकले. कर्म चांगले करत नाही आणि चांगल्या कर्माच्या फळाची अपेक्षा करतो. तसेच जमिनीत भरपूर आणि चांगले धान्य पेरत नाही आणि चांगल्या पिकाची इच्छा करतो. म्हणून माणसाने कर्म चांगले करावे. कर्माच्या योगानेच आपल्याला गरीब आणि श्रीमंती मिळते. आज आपण श्रीमंत आहोत समजायचं, मागच्या जन्मात आपण भरपूर दानधर्म केलेला आहे. आणि आज आपण गरीब आहोत समजायचं, मागच्या जन्मात दानधर्म केलाच नाही. गरीब आणि श्रीमंत आपणास देव बनवत नाही. गरीब आणि श्रीमंत आपणास देव बनवत नाही, तर आपले प्रारब्धच आपल्याला गरीब आणि श्रीमंती बनवते. म्हणून आज आपली जशी स्थिती आहे तशा स्थितीत राहा आणि संचित प्रारब्धाचे कौतुक पहा. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या 4थ्या जशी स्थिती आहे तशा परी राहे, 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 जशी स्थिती आहे तशा पाहे, संचिताचे कमा तू कमाए हो, संचिता हे कमा तू कमाए, संचिताचे ऐसी स्थिती अगरो कोणा दावशीचा, नको प्रेम करो कोणा दावशीचा, कोणा दावशीचा. स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, माणसाचे प्रारब्ध कर्म बदलू शकत नाही का? तर याचे 2 उत्तर आहेत. उत्तर नंबर 1,
प्रारब्ध कर्म बदलूच शकत नाही. उत्तर नंबर 2, प्रारब्ध कर्म बदलू शकते. माणसाने परमार्थ केला नाही, भगवंताचे नाम आवडीने आणि भावाने घेतले नाही तर आपले प्रारब्ध बदलूच शकत नाही. आपण भगवंताचे नाम आवडीने आणि भावाने घेतले तर भगवान परमात्मा प्रसन्न होतो व आपले सर्व वाईट प्रारब्ध नष्ट करून टाकतो. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. भोग प्रारब्धाचा एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला, हरि कृपे त्याचा नाश झाला. नको केलं कोणत्या गोष्टीचा नाश झाला, नको केलं कोणत्या गोष्टीचा, नको केलं कोणत्या गोष्टीचा. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रे जय जयवी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो, झालेली सेवा कृष्णेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे माझ्या गुरूंचे गुरु म्हणजे माझे आजी गुरु बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करतो. माझे गुरु मुक्ताई महाराज चाळक काळे वेरुळकर यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा आमचे आबा त्यांच्या चरणी अर्पण करतो. त्याच झालेली सेवा अक्काताई महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा रामेश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा गायक वादक टाळकरी विणेकरी साऊंड सिस्टीम कार्यकर्ते यांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला विराम. विठ्ठल जय जय.